आमदार अभिजित पाटील यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील रेल्वेचे प्रश्न सुटणार. माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतल्यानंतर स्वराज्याची राजधानी रायगड येथे छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक झाले होते. यावेळी त्यांनी माढा मतदारसंघात परिवर्तनाची सुरुवात छत्रपतींच्या स्मारकाने होणार असल्याचे जाहीर करून माढा मतदारसंघाच्या विकासाचा संकल्प केला होता. आमदार अभिजित पाटील यांनी शुक्रवारी कुर्डुवाडी येथे वार्षिक स्टेशन इन्स्पेक्शन संदर्भात आलेले मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध ठिकाणी रेल्वे सुविधेबाबत सविस्तर चर्चा करून जनहिताच्या मागण्या मांडल्या. यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लवकरच मतदारसंघातील रेल्वेबाबतच्या सर्व सुविधा नागरिकांना मिळणार असल्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रसंगी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत माढा विधानसभेचे आमदार पाटील यांनी मतदारसंघातील मोडणीम येथे कार्गो टर्मिनल बाबत सविस्तर चर्चा केली. या कामाची अंतिम टप्प्यातील प्रक्रिया वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण करावे, यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल कमी वेळेत आणि कमी खर्चात बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यास सहकार्य होईल असा विश्वास दिला. यावेळी त्यांनी माढा वडशिंगे महातपूर उड्डाण पुलाबाबत मागणी केली. त्यातील 2 पूल बांधणीबाबत मान्यता मिळाली असून व एकाचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले. माढा रेल्वे सुशोभीकरण करण्याबाबत तसेच स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, प्रतीक्षालय अशा सर्व सुविधा करण्याची मागणी केली. याचबरोबर पंढरपूर मुंबई आठवड्यातून 3 वेळा रेल्वे आहे, ती रोज सुरू करावी अशी मागणी केली. प्रत्येक शनिवार रविवार मुंबई ते पंढरपूर 2 टायर 3 टायर डबे वाढवावे अशी देखील मागणी केली. माढा रेल्वे स्टेशनवर कोरोना काळाच्या आधी सर्व रेल्वे गाड्या थांबत होत्या, परंतु आता फक्त 2च गाड्या थांबतात. पूर्वीप्रमाणे सर्व गाड्या थांबल्यास सर्व प्रवाशांची सोय होईल, याबाबत सविस्तर चर्चा करून मागणी करण्यात आली. कोरोना काळाच्या आधी सांगोला येथे कृषी रेल्वे सुरू होती व ती आता बंद आहे, ती पुन्हा सुरू करावी. रेल्वे परिसरातील सर्व जागा विकसित करण्याबाबत देखील चर्चा झाली. सर्व मागण्यांबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार अभिजित पाटील म्हणाले की रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या मतदारसंघातील विविध ठिकाणी रेल्वे सुविधेबाबत चर्चा करून जनहिताच्या मागण्या मांडल्या. या बैठकीत रेल्वे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील काळात रेल्वे विभागाच्या सहकार्याने प्रवाशांना आणि विशेष करून शेतकरी बांधवांना विशेष लाभ होणार असल्याचे सांगत सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास मतदारसंघातील नागरिकांना त्यांनी दिला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा.